हॅलो एव्हरीवन, इट्स मी यश. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मंडळी, आज आहे शनिवार आणि दरवेळेससारखा आज ॲक्च्युली मी थोडं रेस्ट करत असतो मॉर्निंगच्या टाईमला. आणि आता वाजले आहेत जवळपास 11:15. आज आपण चाललो आहे नानापेठला. नानापेठला ह्याच्यासाठी चाललो आहे की मी लास्ट टाईम भरपूर सारे असे मॉडिफिकेशन्स केले होते बाईकवरती. आणि नानापेठमधून बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असतं की नेमकी कुठला प्रोडक्ट कुठून घेतला पाहिजे. कारण की नानापेठ जसं म्हणतात की एशियाज बिगेस्ट बाईक मार्केट आहे. बट विथ दॅट देअर कम्स मच मोर रिस्क्स. सो कुठून घ्यायचं कुठला प्रोडक्ट हा खरंच एक महत्त्वाचा मुद्दा असतो. तर मी एक लास्ट व्हिडिओ पोस्ट केला होता रिगार्डिंग डॉमिनर, माझी जी आधीची होती गाडी. तर त्याच्याबद्दल मी एक पोस्ट केला होता जिथून नानापेठमधून मी एक्झॉस्ट चेंज केला होता आणि बरेच सारे ॲक्सेसरीज बाय केले होते नानापेठमधून. तर आज मी तुम्हाला एक्झॅक्टली दाखवणार आहेत काही शॉप्स जे मी व्हेरीफाईड केलेले आहेत आणि मी तिथून प्रोडक्ट घेतो आहे. काही 2-3 वर्ष झाले मी तिथून प्रोडक्ट्स घेतो आहे अँड दे आर प्रिटी जेन्युइन आणि स्वस्तामध्ये पण आहे. सो लेट्स स्टार्ट. असे पण अनुभव आहेत माझ्याकडे की मी चुकीच्या ठिकाणी गेलो आणि देन माझ्यासोबत काही प्रॉब्लेम झाले. सो मला पैसे देऊन त्याला तशीच्या तशी गाडी सोडावं लागली. सो तुम्हाला माहीत पाहिजे नेमकी कुठून कसं करायचं ते. फायनली बरीच परिश्रम केल्यानंतर पुणेकरांना हा विद्यापीठ पूल ॲक्सेसेबल झाला आहे. आता कित्येक वर्ष आणि कित्येक प्रॉब्लेम्स लोकांनी सहन केले, पण फायनली हा ब्रिज ओपन झाला आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे ही ॲक्च्युली, कारण की ह्या भागामध्ये इतकं ट्रॅफिक व्हायचं. फायनली हा ब्रिज झाला आहे. खूप मस्त झाला आहे हा ब्रिज ॲक्च्युली, चांगली गोष्ट आहे. चालली आहे डुकाटी ॲडव्हेंचर आपल्या समोरून. पुणे जस्ट लाईक कधीही तुम्हाला डिसअपॉइंट नाही करणार. तर आता पहिलं आपण काय करूयात, जे आमचं एक लाईटचं शॉप आहे जिथून आम्ही फॉग लाईट्स वगैरे विकत घेतो आणि काही बेसिक जे बाईक्सला लागणारे ॲक्सेसरीज आहे तिथं भेटतात. सो त्या शॉपमध्ये जाणार आहे. वेलकम टू द नानापेठ, एशियाज बिगेस्ट बाईक मार्केट. तर आता पहिला जाऊयात आपण. तर बरंच काय काय भेटतं, फक्त सेफ राहा कारण की सगळंच चांगलं असतं असं नाही आहे. सो इथं गंडवणारे खूप भेटतात. सो मला राईट वे माहीत पाहिजे की कुठून काय करायचं आहे. मोस्टली मी असं सजेस्ट करेल की इथून तुम्ही बाईकचं काम नका करून घेऊ, इथून तुम्ही ॲक्सेसरीज किंवा मटेरियल तुम्ही विकत घ्या. म्हणजे मी तर असं करतो युजली, कारण की इथं काम करून देणारे आपल्याला माहीत नसतं की कोण कसं काम करतं आणि खूप फॉल्स काम होतं तिथं. सो मी सजेस्ट करेल की तुम्ही इथून प्रोडक्ट घ्या, तुम्हाला काय वस्तू आवडते वगैरे जे तुमच्या बाईकला तुम्हाला इन्स्टॉल करायची आहे आणि तुमच्या लोकल एरियामध्ये जे काय तुम्हाला माहिती असते, ओळखीचे दरवेळेस तुमची बाईक करतात, तिथं जाऊन तुम्ही मस्त फिटिंग करून घेतलेलं कधीही प्रेफरेबल आहे. रादर तुम्ही इथंच घेऊन इथंच कोणाकडून तरी. इथं खूप चीपमध्ये पैसे घेतात किंवा करून देतो, पण ॲक्च्युअल जेव्हा तुम्ही ते प्रोडक्ट डिलिव्हरी किंवा प्रोडक्ट तुम्हाला लावून द्यायचं असतं गाडीला, तेव्हा ते फार फालतू तुमची बाईकची सेटिंग करून देतात. आणि त्यांनी काय होतं की कधी कधी फॉग लाईटचं वायरिंगमध्ये जर चुकून त्यांनी कट केलं तर ते आपल्या वॉरंटी वर्ल्ड पण होते. सो ह्या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे. इथं आहे आपलं शॉप, मी दाखवतो, विश्व ऑटो. सो पहिलं तर मी गाडी लावायला जागा नसणार आहे. आता आपण विकास भाईच्या शॉपवर आलो आहे. तर आता त्यांच्याकडे काय काय तेच सांगतील आपल्याला. मराठीत सांगणार का हिंदीमध्ये? हिंदीमध्ये सांगणार का? मग व्यवस्थित इन्फॉर्मेशन द्या जरा. आपल्या ग्रुपमधले लोक आहेत सगळे, ठीक आहे. भाई आपल्याला सांगणार आहेत आता सगळ्या आयटम्सची इथं इन्फॉर्मेशन. ॲक्च्युली या शॉपवर यायचं कारण म्हणजे की इथून मी भरपूर सारे लाईट्स माझ्या ग्रुपच्या मित्रांसाठी परचेस केले. दे आर जेन्युइन आणि आपल्याला ओरिजिनल लेबल्सवर पण भेटतं आणि विकास भाई आपल्याला डिस्काउंट पण देतात. सो विकास भाई बताए. क्वालिटी स्टैंडर्ड आएगा, एचडी का ओरिजिनल पीस आएगा. ओके, उसको भी थाना चाहिए, क्वालिटी भी स्टैंडर्ड आएगा. अभी तक बहुत इसे रिक्वायरमेंट भी अच्छा है. अच्छा, एचडी का ओरिजिनल पीस आएगा, उसको कोई अपना डुप्लीकेट वगैरह कुछ रहेगा नहीं. अच्छा, डुप्लीकेट नहीं, जो भी ओरिजिनल है. जो भी ओरिजिनल तो देखो स्टॉक पूरा अवेलेबल है अपने पास, पूरा स्टोरिंग भर भर के
और मैंने भी एक्चुअली 3 अभी तक फॉग लाइट लिए है। एक मैंने 90 वॉट का लिया है, एक मेरे पास 60 वॉट के 2 है, तो अब तक प्रॉब्लम नहीं है 1 साल में। हाँ विकास भाई क्या बोल रहे हैं? स्कैनर भी दिया है, उसके आप स्कैन भी कर सकते हैं कि ओरिजिनल है ओरिजिनल है। अच्छा, अपना चीज आएगा वो सब ओरिजिनल है, परफेक्ट है। ओके ओके। और आपने पास क्या क्या राइट छोड़ के? सब एचएस में बल्ब वगैरह सब मिल, एचएस में सब मिल रहा है। ओके, बाकी और क्या क्या है फॉग लाइट छोड़ के? टॉप बॉक्स है, कैरियर है, क्रश कार्ड है, ओके। मोस्ट अवेलेबल मिल जाए एक्सेसरी। तो कौन से गाड़ी के पर्टिकुलर या सब बाइक्स के अवेलेबल हो जाएंगे? मोस्ट ऑफ ऑल और गाड़ी। अच्छा, मोस्ट ऑफ द बाइक्स के अवेलेबल है और ऑर्डर पे भी आप ले लेते हो? ओके ओके, चलेगा। थैंक यू विकास भाई। और कस्टमर को बताइए कि अगर ये वीडियो देख के कोई आता है अपने पास तो उसको कितना डिस्काउंट दे सकते हैं आप? तुम्हारा जो भी आएगा तुम्हारा नाम लेगा उससे अच्छे से डिस्काउंट भी नहीं, मेरे ग्रुप के तो मैं तुम्हारे पास ही भेजता हूँ, वो अलग है। तो अभी क्योंकि ये कैसा अपना यूट्यूब पे जाता है वीडियो, तो जो भी व्यूअर्स आएंगे तो उनको कितना आप डिस्काउंट देंगे बताओ उनको? तो भी रहेगा 20% डिस्काउंट दे देंगे। 20% डिस्काउंट। तो सुन लो भाई लोग, 20% डिस्काउंट है ऑन एनी एचजीजी लाइट। सो डू विजिट विकास भाई। वैसे मैंने उनका फोन नंबर डाला है और उनका लोकेशन भी डाल के रखा है। सो डू विजिट हियर, आपको जो भी चाहिए प्रोडक्ट्स यहाँ पे अवेलेबल मिल जाएंगे। एंड मैं लाइट्स का मैं भी गारंटी लेता हूँ क्योंकि विकास भाई के लाइट्स बहुत अच्छे हैं। सो डू विजिट दिस शॉप। चलो विकास भाई। त्याच्यानंतर अजून एक अशी गोष्ट आहे की कुठून नाही केलं पाहिजे. सो बघा, हा मेन रोड आहे नानापेठचा. सो इथून सरळ गेलं की नानापेठचा जो चौक आहे तो लागतो. तर ह्या चौकामध्ये तुम्हाला जिथं कोणी लोक बनवणारे दिसतील, 200-300 आण गाडी करून देतो, हे करतो, चुकूनही तुमची गाडी तिकडे घालायची नाही, नाही तर तुमच्या गाडीचा बोगदा होणार. एवढं लक्षात ठेवा. या भागामध्ये हे देतात तर करून, पण कसेही खोलतात. आपल्या जे एक्सपेन्सिव्ह बाईक्स असतात त्यांना तर चुकूनही हात लावू द्यायचा नाही यांना. नॉर्मल छोट्या गाड्यांचं कसं असतं हे बघा, हे बघा घातले आडवे तेवढे, हे असे प्रॉब्लेम असतात. त्याच्यामुळं तुम्ही नका इकडं घेऊ. मी प्रेफर करेल तुम्ही तुमच्या घराच्या तिकडं जे तुमचं लोकल वेंडर आहे तिकडनंच करा. ह्या रोडला तुम्हाला जिथं कोणी मेकॅनिक दिसेल, डू नॉट ट्रस्ट अनलेस अँड अनटिल तो तुमच्या ओळखीचा आहे, हा तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे की हा नाही मागच्या वेळेस चांगलं काम केलं तर. सो ते असेल तरच फक्त करा. अदरवाईज मी तर सजेस्ट करेल तुम्ही नाही केलेलं बेटर आहे. नाही तर आहे ती गाडी तुमची बंद पाडून देतील, इथले असे लोक आहेत काही. इथं आपल्याकडं प्लॅनेट हेल्मेट आणि अलीकडं मोटो सेंट्रल असे दोन्ही शॉप आहेत. सो हे थोडेसे प्रीमियम आहेत नानापेठमध्ये. सो या दोन्ही शॉप्समध्ये मोटो सेंट्रलमध्ये तुम्हाला सगळं भेटतं. त्याच्यानंतर प्लॅनेट हेल्मेटमध्ये तुम्हाला हेल्मेट्स भेटतील 2 कंपनीचे. आणि हे एक आहे श्री ट्रेडर्स. सो इथं तुम्हाला सगळ्या टाईपचे टायर्स भेटतात ॲक्च्युली. सो प्लॅनेट हेल्मेट, प्रीमियम हेल्मेट्स, रायडिंग गिअर्स अँड टुरिंग इक्विपमेंट्स. सो हे दोन्ही थोडे प्रीमियम आणि आपल्या ओळखीचे आहेत. I have Planet Helmet and basically this store has all kinds of helmets. तर इथं सगळेच भेटतात. SMK आहे, MT आहे, स्टीलबर्ड आहे, एक्सॉर आहे अँड विथ देअर ॲक्सेसरीज. सो एक्सेस पण आहे. सो मेजरली जेवढे हेल्मेट्समध्ये ब्रँड्स असतात वी गेट हिअर विथ ऑल रायडिंग गिअर्स ऑफ एक्सॉर. सो एक्सॉरचे ऑफिशियल डीलर, एक्सॉर आणि MTचे पुण्यातले ऑफिशियल डीलर आहेत. सो कुठलंही हेल्मेट घ्यायचं तुम्ही इथे येऊ शकता ॲक्च्युली. सो बेस्ट आहे आणि आफ्टर सर्विस पण खूप चांगली आहे पाजींची. SMKचे पण चांगले मॉडेल्स इथं बेसिकली अवेलेबल असतात. आपको एक्सेस है, उसके बाद एक्सॉर है, उसके बाद SMKs है, MTs है, SMK एंड स्टील बर्ड्स है. सो रेंजिंग फ्रॉम द बेसिक बोल सकते हेल्मेट्स टू ॲडव्हान्स, तर इथं सगळं भेटतं आपल्याला. सो चांगली गोष्ट आहे ही आणि वन स्टॉप सोल्युशन आहे. सो तुमची पॅडिंग म्हणा, हे म्हणा, सगळं भेटतं आपल्याकडं. सो प्लॅनेट हेल्मेटला मी सजेस्ट करेल की तुमचं हेल्मेटचं कुठल्याही हेल्मेटचं काही असेल, सो डू विजिट प्लॅनेट हेल्मेट. सो तुमची पॅडिंग असेल म्हणा, हेल्मेट असेल, त्याच्यानंतर वायझर्स असतील, सो एव्हरीथिंग यू विल गेट हिअर. सो दिस इज वन ऑफ द गुड शॉप आय रेकग्नाइज्ड इन नानापेठ. सो जरूर इथं तुम्ही विजिट करा. नानापेठमधले मी 1-2-3 शॉप तुम्हाला दाखवले. ॲक्च्युली नानापेठमध्ये अजून भरपूर पण शॉप आहे. काही लोकांना दुसरे पण आवडतात जिथून ते प्रोडक्ट्स घेतात.
सो इट टोटली डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन, बट आय वूड सजेस्ट तुम्हाला लाईट वगैरे घ्यायचे आहेत तर विकास भाऊकडे जा. मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आहे त्यांचं सगळे डिटेल्स. आणि तुम्हाला हेल्मेट्स घ्यायचे असतील तर तुम्हाला चांगले मिड रेंज किंवा मिड ब्रँड पाहिजे असतील तर प्लॅनेट हेल्मेट इज वन ऑफ द गुड. आणि तुम्ही रेफरन्स देऊ शकतात, ते डिस्काउंट तुम्हाला 101% देतील. 101% देतील. आणि तुम्हाला समजा जर लाईट वगैरे पाहिजे असेल ते तर मी तुम्हाला सांगितलं. प्लस अजून एक असं आहे की तुम्हाला चांगला रेंज म्हणजे KYT वगैरे जे आत्ता नवीन खूप चर्चेत आहे, सो दे कॅन बी परचेस फ्रॉम मोटो सेंट्रल आहे एक तुम्हाला ऑप्शन. त्याच्यानंतर रायडर जंक्शन आहे आपलं तिथं. आणि मी माझा मागचा एक व्हिडिओ ह्याच्यामध्ये टाकतो जिथं मी डॉमिनरचं माझं सायलेन्सर वगैरे चेंज केलं होतं. सो मी SC प्रोजेक्ट टाकला होता, सो ते एक मी रेफरन्स देतो. सो तिथून मी माझ्या बाईकसाठी हे केलं होतं, एक्झॉस्ट टाकला होता. तो एक मी इथं डिटेल्स त्याच्यानंतर दाखवतो आहे, ते बघा. आणि हमने पहले सीट कवर डिज़ाइन किया और उसका काम कारीगर ने चालू कर दिया. उसके बाद मैंने क्या किया कि भाई अपने को तो एग्जॉस्ट बदलना था. सो एग्जॉस्ट देखने के लिए आ गया. तो उनको बोला भाई पहले तुम एक काम करो, एग्जॉस्ट लगा के देखो, हम कैसा है, आवाज़ कैसा आता है वो देखेंगे. मुझे अगर पसंद आया तो वी विल कंटिन्यू. करना तो है बट आवाज़ पे देखेंगे कि अगर अच्छा साउंड नोट आ रहा है देन वी विल चेंज. तो फिर उन्होंने बताया भाई एक पर्टिकुलर चार्जेस लगेंगे आपको ये करने के लिए. तो मैं बोला ठीक है भाई चलेगा, कोई प्रॉब्लम नहीं. सो वो पर्टिकुलर चार्जेस लेके वो पूरा एग्जॉस्ट निकाल के आफ्टर मार्केट एग्जॉस्ट लगा के अपने को दिखाते हैं. डिफरेंट टाइप्स ऑफ जो एग्जॉस्ट है उनके पास अवेलेबल वो दिखाते हैं विंड पाइप लगा के. एंड इफ़ यू लाइक इट टेक इट, अदरवाइज़ उनका जो भी पेमेंट है वो करके आप लीव कर सकते हैं वो. उसके बाद मैंने जो हमारा पुराना वाला एग्जॉस्ट है वो निकालना स्टार्ट किया. वो निकाल के फिर हमने एक अभी जो आफ्टर मार्केट एग्जॉस्ट है बोले तो अभी 1 मिनट हाँ. सो ये वाले जो एग्जॉस्ट है इनमें से सब लगा के देखने वाले और इसमें से जिसका साउंड अच्छा लगे वो हम इंस्टॉल करने वाले. चेक करा नंतर दिस इज द बेंड पाइप एक्रोफोबिक. डीबी कलर काट लेना अपन. डीबी कलर निकाला है. ये फिटिंग हो जाएगा. ये अपना ओल्ड वाला जो एग्जॉस्ट बहुत ही बड़ा है यार, छोटा बट ये ज़्यादा आवाज़ करती है इससे. उसके बाद हम लोग गए सीट का जो अपना कस्टमाइजेशन चालू था वो कंप्लीट करने के लिए और उसके कुछ मैंने क्लिप्स निकाले. सो लेट्स सी दैट. So instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patent it. Being negative when you should be getting after it. I got facts. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की शेअर, सबस्क्राईब, लाईक करा. आणि या मराठी मुळे मित्राला फॉलो करायचं विसरू नका. इंस्टाग्रामवरती पण माझं पेज आहे, सो डू फॉलो देअर. आणि आता कॉन्स्टंट कंटेंट तुम्हाला येत राहणार. सो डू लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. चला मग भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.